छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी व शाहू महाराजांची आई महाराणी येसूबाई यांना आपण न्याय देऊ शकलोय का? संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केल्यानंतर राजाराम महाराजांच्या रूपानं येसूबाईंनी हे स्वराज्य जिवंत ठेवण्याचं काम केलं. 30 वर्ष पुढे त्या मुघलांच्या कैदेत राहिल्या. मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर या देशात मुघलांच्या राज्याची राख रांगोळी झालेली त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. अशा त्यागाची मूर्ती असणाऱ्या महाराणी येसूबाईंना आपण खरंच ओळखू शकलोय का? महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा इतिहास कितीही मोठा असला तरी आपण इतिहासाच्या बाबतीत उदासीन आहोत. जी गोष्ट महाराणी येसूबाईंची आहे तीच गोष्ट महाराष्ट्रातील अनेक थोर स्त्रियांची सुद्धा आहे. येसूबाईंनी मुघलांच्या कैदेत काढलेले 30 वर्ष आणि त्यातून त्यांची सुटका कशी झाली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण 30 वर्षाच्या माऊलीनं औरंगजेबाच्या कैदेत काढली त्याचं वर्णन छोट्याशा व्हिडिओमध्ये करणं अशक्य आहे. 1689ची ती भयानक काळ रात्र जेव्हा औरंग्याने रायगड काबीज केला आणि रायगडावर त्यांना काय मिळालं तर शंभूपुत्र शाहूराजे आणि येसूबाई. 7-8 वर्षाचे ते मूल आणि जिचं कुंकू त्या क्रूर कर्म्या औरंग्यानं पुसून टाकलं. काय वाटलं असेल त्या दोघांना? संपून टाकावं हे जीवन, करावा जोहार किंवा द्यावा अजून एक जबरदस्त दणका आणि संपून टाकावी ही बादशाही कायमचीच. छत्रपती शिवाजी महाराजांची सून मृत्यूही वर्षाला छत्रपती संभाजी राजांची धर्मपत्नी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. कदाचित त्या भयानक काळ रात्री त्यांनी पाहिलं असेल दिल्लीच्या छताडात धडकी भरत धावणारा मराठ्यांचं सैन्य. त्यांनी पाहिलं असेल औरंगजेबाचे वंशज मराठ्यांच्या पायावर डोकं ठेवून आपल्या जगण्याची भीक मागतील. पण भविष्यातला तो दिवस येण्यासाठी त्यांना आजचं कर्तव्य करणं भाग होतं. कर्मण्येवाधिकारस्ते या श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणे महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करवला आणि सांगितलं, तुम्ही सर्व पराक्रमी मनसब राजाराम महाराजांना घेऊन बाहेर पडावं. हा किल्ला बेलग वर्ष 6 महिने टिकाऊ पडेल. या ठिकाणी, या कठीण ठिकाणी सुद्धा रायगड लढवण्यावर त्या ठाम होत्या आणि पुढे त्यांनी तो 8 महिने लढवलाही. त्यानंतर त्यांच्या वाट्याला आला तो वनवास साधा सुद्धा नव्हता. तब्बल 30 वर्ष मोगलांची कैद. त्यानंतर दिल्लीच्या बादशाने शंभूपुत्र शाहू महाराजांना सोडून दिले. पण भविष्यात मराठे वरचढ होतील म्हणून एक हातचा राखून ठेवला व महाराणी येसूबाईंना दिल्लीला नेऊन कैदेत ठेवले. माता व पुत्राची ताटातूट झाली. महाराणी येसूबाई दिल्लीच्या कैदेत खितपत पडल्या होत्या. प्रत्येक मराठी मनाला ही गोष्ट बोचत होती. मराठी हळहळत होते पण संधी भेटत नव्हती कारण तेव्हा दिल्ली खूप दूर आहे असं समजलं जायचं. दरम्यानच्या काळात अशा काही गोष्टी घडल्या आणि असं वाटायला लागलं की येसूबाईंच्या सुटकेचा दिवस जवळ आला आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्याच बादशांना दिल्लीचं तख्त सांभाळलं जाईना. त्यामुळे बादशाह दरबारी सय्यद हसन अली खान आणि हुसेन अली खान असे 2 सय्यद बंधू खूपच ताकदवर बनले. 1713 साली त्यांनी वृक्ष याला दिल्लीचा बादशाह घोषित केला. पण बादशाह बनवताच वृक्षलाच सय्यद बंधूंची भीती वाटू लागली. म्हणून त्यांनी सय्यद हुसेन अली खान याला दक्षिणेत पाठवले. दक्षिणेकडे मराठे हे खूप बलवान होते आणि त्यांनी मराठ्यांना सांगितले की याला दक्षिणेतच संपून टाका. परंतु त्यावेळेचे पेशवे विश्वनाथ यांनी उलटेच केले. त्यांनी त्याच्याशीच हातमिळवणी केली. या काळात मराठ्यांची ताकद एवढी वाढली होती की मराठ्यांनी 3 मागण्या हुसेन अलीकडे केल्या. पहिली मागणी होती की छत्रपती शाहूंच्या राज्याला मुघलांनी मान्यता द्यावी. दुसरी मागणी होती की मुघलांच्या दक्षिणेतील भागातल्या सर्व चौथाईंचा अधिकार मराठ्यांना द्यावा. आणि तिसरी मागणी होती ती म्हणजे येसूबाईंची सुटका. आता वेळ होती की दिल्लीच्या बादशाहकडून अधिकृतपणे ह्या मागण्या मान्य करून घेण्याची. औरंगजेबाचा एक लाडका नातू मराठ्यांच्या ताब्यात होता आणि त्याला घेऊन आम्ही दिल्लीला येतोय असं पत्र मराठ्यांनी बादशाहला पाठवलं. मराठे दिल्लीला येणार म्हटल्यावर वृक्ष घाबरला. त्यात औरंगजेबाचा नातू जिवंत आहे म्हटल्यावर आपली गादी जाईल अशी भीती त्याला वाटू लागली.
गादीसाठी आपल्या बापाला देखील सत्ता स्पर्धेतला शत्रू मानणारे मुघल यावेळी न घाबरतील तरच नवल. त्यांनी हुसेन अलीला पत्र लिहून सांगितलं, जर औरंगजेबाचा नातू जिवंत असेल तर त्याला घेऊन तू दिल्लीला ये, पण मराठ्यांना आणू नकोस. तेव्हा हुसेन अली म्हणाला की मराठे ऐकणार नाहीत, मी त्यांना घेऊन दिल्लीला येतो, कारण तुम्ही त्यांच्या मागण्या फेटाळल्या आहेत. मराठे औरंगजेबाच्या नातवाला घेऊन हत्तीवरून बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र बाजीराव बल्लाळ, खंडेराव दाभाडे, शंकरजी मल्हारी असे 4000 मराठी सैनिक दिल्लीवर चालून गेले. खुलताबादला औरंग्याच्या समाधीचे दर्शन घेतलं आणि हा नातू दिल्लीकडे निघाला. 1719च्या मध्यात महाराष्ट्र मराठ्यांचे हे सैन्य दिल्लीत औरंगजेबाच्या नातवाला घेऊन गेलं आणि तिथे त्याच्या दर्शनासाठी लोक येऊ लागले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा मराठ्यांचं सैन्य दिल्लीत गेलं होतं. नेहमी दिल्लीतलं सैन्य महाराष्ट्रावर चालून यायचं. त्या 2 दिवसात मराठ्यांवर दिल्लीत हल्ले झाले. या हल्ल्यामुळे मराठे जास्तच खवळले. त्यांनी हुसेन अलीला धारेवर धरलं. संतापलेला हुसेन अली यानं वृक्ष बादशाला खाली खेचलं आणि कट्यारीने त्याचेच डोळे काढले. दिल्लीची बादशाहीची झालेली दुर्दैवी अवस्था मराठ्यांनी पाहिली. ती एवढी खिळखिळी झाली होती आणि त्याचा आढावा पेशवा बाजीराव बल्लाळ यांना आलेला होता. त्यांनी दिल्ली नामशेष होताना पाहिली होती. त्यानंतर हुसेन अलीनं 20 वर्षाचा मुलगा बादशाह म्हणून घोषित केला. त्यानं घाबरून मराठ्यांच्या 3 मागण्या पूर्ण केल्या. उलट 50 लाख रुपये खंडणी त्यांनी. आता राहिला प्रश्न तो म्हणजे औरंग्याच्या नातवाचा. औरंग्याचा नातू तर 1696 सालीच पुण्यात वारला होता. हा एक बाळाजी विश्वनाथ आणि शाहू महाराजांच्या डोक्यातला तोतया होता. अशा प्रकारे मराठ्यांनी दिल्लीला जाऊन महाराणी येसूबाईंची सुटका केली. मराठ्यांच्या उज्ज्वल भविष्याची बीजे म्हणजे ताराबाईंचं शौर्य आणि येसूबाईंचा त्याग होता. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.